गाईस फायनली मी मागवलेलं आहे हे नाही सॉरी एक मिनिट हे पण आहे त्याच्यासोबत. तर गाईस हे आहे कॅम्पिंग स्टोव. आता नॉनस्टॉप रामदेववाडीच्या तलावाला. गाईस फायनली वी आर नाव ऑन अवर लोकेशन. हे ना हे गॅप याच्यात टाकायचा. ओके चालू झालं बाई. हो गाईस हे काय आता गाईस मला माहितीच नाही. हे बघा गाईस पाणी उबडलेलं आहे. हे खाली गॅस सुरू आहे. सो हे गाईस कसे तुम्ही सर्व होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. गाईस सकाळची आता 6:45 होत आहे. बाय द वे आम्ही आज चालले राईडला. तेजस दादा आहे, राजेश्री दिदी आहे, मी आहे, सुमित आणि शुभमला आता कॉल करतो मी. कारण की सुमितला तुम्ही आधीच सांगितलेलं होतं की आपल्याला जायचं आहे. त्याला सकाळी कॉल पण लावला होता, त्याने उचलला नाही. आणि शुभम म्हटला होता त्याची प्रॅक्टिस आहे बट तो कन्फर्म नाही होता. सो आता तो सांगेल. आणि आम्ही तिथे जाऊन गाईस मॅगी पण बनवणार आहे. आणि मी काहीतरी ऑर्डर केलं होतं जे की मला आलेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतो काय मागवलं होतं मी. गाईस तर फायनली ते पार्सल इथे आहे. हे बघा आता हे ते पार्सल. गाईस फायनली मी मागवलेलं आहे हे नाही सॉरी एक मिनिट हे पण आहे त्याच्यासोबत. हे तर गाईस हे आहे कॅम्पिंग स्टोव. म्हणजे आपण हे कुठे पण घेऊन जाऊ शकता कॅम्पिंगच्या ठिकाणी आणि तिथे आपण काही पण बनवू शकता. या स्टोववर छोट्याशा स्टोववर हे लावायचं असतं. याच्यावर मस्त आज मॅगी बनवू तिथे जाऊन. टोटल 4 कॅन आहेत अशा. गाईस फायनली आता आम्ही जायला निघताय. आम्ही म्हणजे गाईस माझ्यासोबत आता चेरी पण येते. आणि गाईस आम्ही आज चालले रामदेववाडीला. तिथे छान तलाव आहे ना. मी मागच्या संडेला मम्मी सोबत गेला होता, पद्माला जात होता तेव्हा. चल इथे चल चल. अरे ती तिकडे मम्मीच्या मागे चालली गेली. मम्मी मंदिरात जात होती तिथे. तू इकडे ये, आपल्याला इथे जायचंय. आणि गाईस फायनली इथे पत्र्याचा शेड बनलेला पण आहे. जेव्हा मी नाशिकला जात होता तेव्हा वरचे पत्रे लागायचे बाकी होते ना. बघा आता पत्रे पण लागलेले. गाईस तर मी आता चाललेला आहे DSP चौकात. ते दादा आणि दीदी तिथेच येणार आहे. आणि बाय द वे गाईस आज मी माझी बाईक नाही घेतलेली आहे. मी पप्पांची स्कूटी घेऊन निघालेला आहे. कारण की ना माझी बाईक स्टार्ट नाही होत होती. असं वेद मला बोलला. म्हटलं यार आता जाऊ दे, तिला फोन सुरू करत बसेल. आणि चेरी पण होती सोबत. जोपर्यंत ते येत आहे तोपर्यंत चेरीला वॉकसाठी घेऊन आलेलो आहे. ती पण तिचं काम करून घेईल. चेरी लवकर कर बेटा. आणि मी इथं DSP चौकात आता थांबलेला आहे. गाईस तर ते हेच आहे 7 चल ग जा कट्टी. 7 वाजेचा टाईम सांगून 7:45 येणार आहे. तुम्ही तर डायरेक्ट एकदम जीन्स वगैरे घालून. चल आता थांबा. चल चेरी. गाईस या दुकानात आलेलो आता मॅगी घ्यायला. बघता बाबा किती वाले आहे. 20 वाली आहे. 10 का. 1 2 3 4 ठीक आहे. 4 दिन द्या, राहू द्या. 4च राहू द्या. गाईस तर मॅगी आणि काही चिप्स घेतलेले बसायला पाहिजे याच्यात. लेट्स गो. आता नॉनस्टॉप रामदेववाडीच्या तलावाला है ना. गाईस फायनली आम्ही पोचलेले रामदेववाडीला. आणि इथे जाताना आहे ना बाई चेरीलाच आहे ना हे दिसलेले बकरी आणि गाय. चेरी काय काय बघ इथे काय काय बघ. गाईस तर फायनली वी आर नाव ऑन अवर लोकेशन. फायनली गाईस बघ किती मस्त दिसतोय हा तलाव. इथून जाऊ शकता, कुठून पण जाऊ शकता आपण. बघा इथे टेंट बनलेलं. गाईस 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 थांबा मला कॅमेरा. ओय 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 माकडं थांब ना. थांब ना चेरी. अरे थांब ना गा. अरे यार चल चल चल. सावले तिकडे मॅगी बनवायला. ती आता ऐकणार नाही कोणाचं दीदी. गाईस तर फायनली हा आहे आपल्या रामदेववाडीचा छान एक तलाव. रामदेववाडी तुम्हाला माहिती होतं नाही ना. पहिल्यांदा आले ना मी. आम्ही 1-2 वर्ष आधी आले होते. नंतर मग येणंच नाही झालं. मग मागच्या संडेला आले होते. गाईस हे बघायची स्टिक आणलेली आहे ना. घे घे. आले आले आले. ये ये ये. काय
रामदेववाडी. गॅस आता आहे ना आम्ही पुढे जातोय, थोडं अपोजिट साईडला जायचंय कारण की इथे खूप ऊन आलेलं आहे आणि तिथे ना बघा तिथे कसे खूप झाडं पण आता सावली असेल, जायला जागा नाही गाईज. बघा मध्ये असं पाणी येत आहे. व्ह्यू भारी आहे बाय द वे. तो ते पाणी तिथे? जास्त क्लीन वाटतंय ना. इकडनं जाऊया ना. अय चेरी काही पण काय खाते हो. बघा तर आम्हाला त्या साईडला जायचंय बट मध्ये पाणी येत आहे आता, तर आम्ही जाऊन अरे कावळ्याच्या मागे पळाली. अय चेरी तो का तुझ्या हातात लागणार आहे? तो बघ तो कावळा बघ, कावळा. जा 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 छू 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 छू. तो कावळा इकडे चेरी. तो बघ तो. पड 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 गेले. अरे ओय ओय बा गाईस मी आजीच्यामुळे पडला माहिती का. बघा काय झालं, ही ना अशी एकदम इथे पाण्याकडे जाऊन बसलेली होती. इथलं पाणी पिलं तिने आणि जाऊन बसलेली होती. मी ना इथून तिचा व्हिडिओ काढायला आला आणि इथे माझा पाय असा सटकून गेला डायरेक्ट आणि लचकून गेला तो, बट जास्त नाही लचकला. हे बघा सूज आलेली आहे. हे बघा ही अशी तिथे बसलेली होती आणि डायरेक्ट मी पाण्यामध्ये पडून गेला बाई. माझी पॅन्ट पण ओली होऊन गेलेली आहे आता मागून, म्हणजे खालतून आणि बॅक साईडनं पूर्ण पॅन्ट ओली आहे माझी. गाईस तर आता आहे ना इथे आम्ही कमीत कमी अर्धा तास होते आणि ना इथे खूप जास्त ऊन येतं आहे आता, तर आम्ही इथून जातो. इथे मॅगी वगैरे नाही बनवते कारण की ना इथे ना लाईक खूप घाण आहे गाईस, आणि म्हणून आम्ही इथे मॅगी बनवत नाही आहे. गाईस सगळ्यात जास्त आता चेरीने खूप एन्जॉय केलेलं आहे यार. म्हणजे लिटरली ती खालून आहे ना ओली झालेली आहे, तिकडे पाणी होतं तर त्यामुळे ना ती पाण्यात जास्त खेळली आणि तिने मला पाडलं उलट पाण्यामध्ये आणि मला पण खालून पूर्ण ओलं करून टाकलेलं आहे तिने. एवढी तर हुशार आहे ही. बघा कशी एकदम बाहेर बसली. मी ते पाय ठेवलेल्या त्या पायावरती पाय ठेवते हुशार. आणि बाय द वे इथे ना या साईडला एक तलाव आहे. गाईस आय एम टॉकिंग अबाउट दिस स्मॉल लेक, बट तिकडे ना लोक तिकडे ना बादल्या घेऊन बसलेले गाईस. आमचं काही बघूनच नाही मी हा लेक म्हटला होता पण लोक तिकडे ना बादल्या घेऊन बसलेले एवढ्या छान ठिकाणी. पण गाईस आता आहे ना हे दोघे जण दादा आणि दीदी आहे ना हे एका ठिकाणी घेऊन आलेले, म्हणजे आपल्या मेरून तलावकडेच आहे. आणि इथे ना बाहेर जायला रस्ता खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मेरून तलावावरच एक महादेवाचं मंदिर आहे म्हणे, तर तिथे आहे म्हणे एक मस्त स्पॉट, तिकडे जाऊन मॅगी बनवू शकता. तर मग हा असा रस्ता आहे, तर गाडी इथून टाकावं लागेल. बाकी सगळा चिखल आहे, सगळीकडे चिखल आहे गाईस. चिखलच चिखल. मधूनच गाडी टाकावं लागेल. मी टाकून बघतो आणि त्यांना बोलवेल मी इथे. अरे बापरे बहुत बड़ा खड्डा है रे, आ जाओ रे. एडवेंचर ही हो गया. तर फायनली आम्ही पोहोचलेले मेरूनला तलावावर. किशोर कुमार स्पेशल. वाव गाईस ही चौथी जागा आहे जिथे आम्ही बघितले सिंगर्स आहे, म्हणजे गाणे म्हणताय. ओके सो गाईस फायनली आम्ही पोचलेले आहे बेलेश्वर महादेव मंदिर. गाईस तर हे बघा हे आहे बेलेश्वर महादेव मंदिर. ते महादेवाची शिवलिंग आहे, एक शिवलिंग इथे, दुसरी शिवलिंग तिथे. आणि बघा किती शांत. तिथे वरती मस्त एक झाड आहे भाई, तिथे हापशी आहे आणि बघा बाजूला शेत एकदम मस्त. किती मस्त वाटतंय ना इथे येऊन. मला पण नाही माहिती होतं या लोकेशनबद्दल. तुम्ही केव्हा येऊन गेलेले? रोज येता? सकाळ संध्याकाळ दुपार केव्हा पण जेव्हा टाइम भेटला तेव्हा. हे ते सिलेंडर आहे जे याच्यात जाईल आणि ते गॅस लागेल याच्यावर. ओके हे उघडायचं असतं का? हो डायरेक्ट लावायचं? एक मिनट दा. तो बघा लो भाई कर लो बात, बस खरीद लिया. अरे ये निकालना पड़ेगा नहीं तो जल जाएगा. दिखाओ मैम एक मिनिट. ते काढून घ्या. अनबॉक्सिंग करा. अनबॉक्सिंग. हे ना हे गॅप याच्यात टाकायचा. ओके आणि ते फिरवायचं पहिले फिरवायचं. तिथं नाही, हा दुसरा गॅप आला ना, हां याच्यात दाबायचं आणि परत इसे लगा दे इसको. ओके. बॅक झाला. आणि आता आहे ना माचीस आणलेली आता याला लावू शकतो. 22-27 नाही एक चालव थांब. तुला. ठेव कसं? हे घे तुझे.
हे माचीस आहे. अरे लाइटर भाई, याला माचीसची गरज भाई. नाही. फिरवायचं. ओ भाई इसने बस खरीद लिया. हा ओ भाई चालू झालं भाई. ओ गाईस ये क्या था गाईस, मला माहितीच नाही guys. नाही मी 2 रुपयाची माचीस घेतली. पोरगीने प्रगती केली, आणि याने काय केली? मी काहीच नाही केली. दुर्गती केली त्यांनी, चांगली आणली नाही त्यांनी. आता कसं काय चला, करणार नाही आहे? आता 3च मॅगी टाकते. हे बघा गाईस, पाणी उबळलेलं आहे. हे खाली गॅस सुरू आहे. खाली पाणी उघडलेलं आहे guys. खाली गॅस सुरू आहे चला आणि सगळ्यांनी थोडा थोडा प्रसाद घेऊन घ्या. गाईस तर फायनली मॅगी तयार आहे. इकडे मॅगी. अं, ओय भाई, हे स्टीलच्या प्लेटनी आता समजलं. म्हणजे काय याला स्टीलच्या प्लेटी वाढल्या. वा मध्यम बाई टाकायला म्हणजे. गाईस तर फायनली मॅगी खाऊन झालेली पण आहे. आणि इथे आहे ना खूप मस्त हवा लागते बाई. इथे बसल्यानंतर एकदम शांतता पण आहे. जर आहे ना इथे काही लोक नसले ना तर एवढी मस्त शांतता इथे आणि हवा अशी चालते. वाव काय दिसे घसले ते घस. अरे अरे थांब आर्यन, मीच घसते हे घसते. चलो ऐसा इसे को घसते. गाईस इथे साबंदी होता म्हणून बघा अशी निघाली नाही. ही हाताने तर निघणारच नाही. गाईस आता आम्ही जायला परत निघालेले. बट आहे ना हा रस्ता आहे ना थोडा मध्ये, म्हणजे मंदिरच मध्ये खूप आहे. रस्ता तर असा आहे हा बघा. हे घे गाईस, तर मी फायनली घरी आलेला आणि आता पाय ना माझा थोडा दुखतोय जास्त. हे बघा, त्याच्यामुळे माझी पूर्ण पॅन्ट मागून खराब होऊन गेलेली आहे. इथे मम्मीने नाश्ता बनवलेला आहे. ए बनवलेला मग? नाही, आणलाय. आम्ही रानभाज्या घ्यायला गेलो होतो ना, तिथे बचत गटाचे पण होते. तिथून भाकरी? तांदूळाची आहे. भाजी आणि असं पूर्ण गोल फिरवायचं. इथे पण हां फिट झालं. आता हे सुरू करायचं. जोरात 1050 हे ना फक्त याच्या- 250 रुपयाला मिळत होतं. तर मग 4 गॅस सिलेंडर आहे. 4 सिलेंडर मिळून मग 1050 लागले. गाईस आता संध्याकाळचे 5 होत आहे आणि भाई मी ना पाय दुखत त्याच्यामुळे झोपून होता. 2-3 वाजेपर्यंत मस्त आराम केला. नंतर जेवण वगैरे करून थोडी मूवी वगैरे बघितली आणि आता आहे ना मम्मी म्हणे की थोडं आपण बाहेर जाऊन येऊ म्हणे. गाईस माझे केस बघा किती खराब झाले. बाय द वे मी अजूनपर्यंत आंघोळ नाही केलेली गाईस. आणि ना आता मी जायला निघताय. सो किती मस्त वाटतंय शेडच्या खाली कार. घ्या वेद पण आला. जुनी कार बघा किती खराब झालेली आहे उभी राहून राहून, म्हणजे धुळीने खूप खराब झालेली आहे. तिच्यावर पावसाचं पाणी पडतं आणि नंतर तिच्यावर धूळ बसते. मग ना ही खूप खराब झालेली बाई. वाईट आहे वरतून ती लगेच. गाईस आता आहे ना आम्ही पोहोचणार आहे तापी नदीच्या पूलवर. आणि हे बघा समोर आहे सातपुडा डोंगर. पण एक पण डोंगर नीट दिसत नाही, म्हणजे एवढं मोठं डोंगर आहे नीट दिसतच नाही. तिथे वातावरण आहे ना एकदम पावसाचं असेल त्याच्यामुळे ते तिथे दिसतच नाही नीट. आणि जळगावमध्ये काहीच नाही पाऊस. गाईस तर मम्मी पप्पा उतरलेले खाली. ते नदीमध्ये फिशसाठी टाकताय. कर्म करत राहायचे, चांगले कर्म आपल्याला चांगलं फळ भेटतं. मी तर नाही उतरते भाई, माझा पाय भयंकर दुखतोय. ही बघा ही माऊली. ओ माऊली चिरी, हे बघ इसको देखो, इसको ज्यादा है ना बाहर निकलने की पड़ी हुई है. गाईस हे बघा काय झालं. पोहे आणि मुरमुऱ्या सगळे पडून गेले भाई. फाटून गेली, पिशवीच फाटली ती पप्पांच्या हातात ती. आता कसं काय उचलशील, हवा खूप चालू आहे बरं. ते थांब, छोट्या पिशवीमध्ये जमा करून टाकावं लागेल. टाक
असे इकडून मुरमुरे टाकले ना, सगळं डायरेक्ट तिकडे उडत गेलं. डायरेक्ट तिकडची हवा सुरू ना, सगळं तिकडे उडत गेले. गाईस बघा ना किती मस्त दिसते बाई दुरून कार. ना एकदम चमकून येते बाई, अशी एकदम मस्त वाटते. गाईस तर फायनली मी जळगावला आलेला आहे. 9 वाजलेले रात्रीचे आणि मी कॅफेमध्ये आलेला आहे. कोणासोबत मला दाखवतो. तर आज दीदी दादांसोबत कॅफेमध्ये आलेला आहे. सकाळ पण मॉर्निंग पण यांच्यापासून झाली आणि नाईट पण यांच्यापासूनच झाली. सो आज यांच्यासोबत इव्हनिंगला थोडा यांचा शूट चालू होता, सो त्यामुळे हे बिझी होते. आता आम्ही भेटले कॅफेला. तिथे मस्त खाऊ गाईस. कधीचे हे फूडी आहे, दोघे जण फूडी आहे. नाही ही फूडी आहे जास्त. गाईस तर फायनली ऑर्डर आलेली आहे माझी. एक ऑर्डर आलेली आहे पिना कोलाटा मोजिटो, नकली. आणि इकडे हॉटडॉग पण आलं होतं, जे एकदम पावमध्ये आलू टिक्की भरलेली होती. गाईस तर फायनली आलेली आमची ऑर्डर.